सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शक होण्यासाठी आता एकत्र मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल आहे, सर्वांना मान्य करावा लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतो हे यंत्रणांचं अपयश, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया आली समोर। निवडणूक आयोग आणि कोर्टावरती न बोललेलं बरं, खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची टीका, तर मिंद्यांची धुळफेक आता उघड होतीये, त्यांची लाचारीही दिसतीये, ठाकरेंचा हल्लाबोल। कोर्टाचा निर्णय बंधनकारक असतो, मात्र नियमांचा चुकीचा अर्थ लावून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही, हे आयोगाकडून मतदारांना वेठीस धरणं सुरू, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम सुरू, निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे, बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांसह आयोगावर हल्लाबोल। निवडणूक आयोगाची सर्कस झाली, मास्टर लिस्टमध्ये 1 जुलैनंतर नवीन मतदार कसे आले, आदित्य ठाकरेंचा सवाल। 21 तारखेला निकाल ढकलण्याची काय गरज होती, असाही आदित्य ठाकरेंचा प्रश्न। पेट्या बदलल्या असा आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळाली, मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रपणे घेण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर। कुठेतरी सेटिंग राहिली असेल, निवडणुकांचे निकाल लांबणीवरती पडणं संशय व्यक्त करण्यासारखं, कोर्टाच्या निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्याकडून शंका व्यक्त। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊत यांची भेट घेतील, राज ठाकरे भांडूपमध्ये निवासस्थानी जात संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करणार। नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न कायम, आदित्य ठाकरे आज तपोवनात पाहणी करण्याची शक्यता, तपोवनातील वृक्षतोडीला गेल्या काही दिवसांपासून तीव्र विरोध सुरू। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांसाठी एकूण 68.97% मतदान, तुळजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक 80.28% इतकं मतदान झालं। सांगली जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 75.96% मतदानाची झाली नोंद, शिराळा नगरपंचायतीसाठी सर्वाधिक 83% मतदान, 21 तारखेला निकाल। जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी 65.56% मतदान, एरंडोलमध्ये सर्वाधिक 75.49% मतदान, तर भुसावळमध्ये सर्वात कमी 54.91% इतकं मतदान। महाडमध्ये गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये राडा झाला, गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले आणि सुशांत जांभरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी, जांभरे यांच्या वाहनांची तोडफोड, सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप। आपल्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा दावा, तर सुशांत जांभरेंना 50 ते 60 जणांकडून मारण्याचा प्रयत्न, स्नेहल जगताप यांचा दावा। महाडमधल्या राड्यावरून विकास गोगावले यांच्या अनिकेत तटकरे यांच्यावर टीका, महाडची जनता अनिकेत तटकरे यांना टकमक टोक दाखवेल, टकमक टोकाची भाषा आम्हाला अनिकेत तटकरे यांनी शिकवू नये, गोगावले आक्रमक। आरोपांशी माझा दुरान्वय काहीही संबंध नाही, महाडमधल्या समर्थकांच्या राड्यावरून सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया समोर, स्वतः अशी कृत्य करायची आणि दोष आम्हाला द्यायचा, तटकरेंचा गोगावलेंवरती निशाणा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली, रक्षा खडसे मतदान केंद्रावरील पोलिसांवर संतापल्या, भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवल्याचा खडसेंचा आरोप। मुक्ताईनगरमध्ये शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, शिवसेना आमदाराचे कार्यकर्ते 2-2 तास आत कसे बसतात, जबरदस्तीने आमदारांनी मतदान करायला सांगितलं, एका मुलीचा हा आरोप, एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया। मुक्ताईनगरमध्ये मतदान करण्यासाठी आले असता पोलिसांचा बाहेर काढण्याचा प्रयत्न, आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप, कुणाच्या तरी सांगण्यावरून हे प्रकार सुरू, असाही केला आरोप। मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावरती भाजप पदाधिकारी आणि चंद्रकांत कार्यकर्ते समोरासमोर, शाब्दिक वादानंतर दोन्ही गटामध्ये हाणामारी।
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर. या प्रकरणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे जहागीर खान यांची पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद. या प्रकरणी 2 जणांवरती गुन्हा झाला दाखल. मुक्ताईनगरमध्ये 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केलं. आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप, तर आमदारांची तानाशाही सुरू. बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा, रक्षा खडसे यांचा पलटवार. निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही. शिंदेच्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून हल्लाबोल, तर मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप. हिंगोलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रामध्ये संतोष बांगर यांच्याकडून घोषणाबाजी, मोबाईलचाही वापर. आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी. सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगर यांच्या विरोधात गुन्हा झाला दाखल. लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. संतोष बांगर यांच्या मतदान केंद्रावरील घोषणाबाजी आणि मोबाईल वापरावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. आमदार असो किंवा दुसरं कुणीही असो, गुन्हेगारी प्रवृत्तीने वागणाऱ्यांवरती कारवाई होते. बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. त्यानंतर भाजपच्या तानाजी मुटकुळे यांची प्रतिक्रिया आली समोर. आमदार संतोष बांगर यांनी लाच सोडली आहे. मतदाराला सांगतात कुणाला मतदान करायचं. संतोष बांगर यांची आमदारकी रद्द व्हायला हवी. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांचीही मागणी. बांगर हे मोबाईल घेऊन का गेले हे तपासावं लागेल. संजय बांगर यांच्याकडून झालेल्या गोपनीयता भंगावरती मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया. तर लोकप्रतिनिधींनी काही गोष्टी टाळल्या पाहिजे, कायंदे यांचं वक्तव्य. परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. किरकोळ कारणावरून कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून वाद मात्र मिटवला. नंदुरबारच्या शहादा शहरातील मतदान केंद्रावरती 2 गटांमध्ये राडा. मतदान केंद्राबाहेर भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते भिडले. पोलीस वेळीच दाखल झाले, त्यामुळे परिस्थिती मात्र नियंत्रणात. अकोटमध्ये काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मतदान केंद्रावरील प्रतिनिधींमध्ये वाद. 4 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मतदानावेळी हाणामारी. करमाळ्यामध्ये 6 जणांविरुद्ध परस्पर विरोधी गुन्हे दाखल. करमाळ्यातील मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान प्रचार करण्याच्या आरोपावरून वाद. रायगडच्या रोहामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राडा. दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समीर सकपाळ आणि भाजपचे उमेदवार रोशन चाफेकर यांच्यामध्ये बाचाबाचीचं हाणामारीमध्ये रूपांतर. बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा. मतदान सुरू असताना शाहूनगर भागामध्ये मोठा राडा. राड्याचं कारण अस्पष्ट. बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4 ते 5 जणांना पकडलं. बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून चोप. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. सावंतवाडीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये बाचाबाची. शिंदेच्या शिवसेनेच्या बूथजवळून भाजप कार्यकर्त्यांनी गाडी भरधाव वेगानं नेली, त्यामुळे वाद. ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये मतदानादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे आमनेसामने. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे गुंडांना बोलवत आहे. जयंत पाटलांकडून विरोधकांवर टीका. नाशिकमधल्या मनमाडच्या नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान. भाजप उमेदवाराचा आरोप. पळनेरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये राडा. मतदान केंद्रामध्ये जाण्यावरून वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मात्र मिटला. धाराशिवच्या परंड्यातील प्रभाग क्रमांक 4 मधील मतदान केंद्रावरती बाचाबाची. मतदारांच्या ओळख परेडवरून शाब्दिक बाचाबाचीतून वाद. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, त्यामुळे संघर्ष मात्र टळला. बुलडाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्रावर राडा. बोगस मतदान करताना 4 जण पकडून दिले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी. राड्यात आमदार गायकवाडांच्या पीएचा समावेश. नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारांमध्ये राडा. गोंधळाचा फायदा घेत एका युवकानं जमावावर स्प्रे फवारला. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यातही घेतलं. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेच्या मतदानावेळी बोगस मतदानाचा आरोप. आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांमध्ये वाद. बोगस मतदानाचा रोहित पाटलांच्या बूथ प्रतिनिधींचा आरोप. चंद्रपूर या ठिकाणच्या गडचांदूरमध्ये मतदानादरम्यान एका मतदारानं ईव्हीएम फोडल्याची घटना घडली. रामदुर्गे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. नगारा या चिन्हासमोरचं बटन दाबलं, त्यामुळे कमळाचं लाईट लागत असल्याचा संबंधित व्यक्तीचा आरोप.
सोलापूरच्या अकलूजमध्ये भाजप उमेदवाराच्या पतीनं बॅलेट युनिट फेकल्याचा प्रकार, बॅलेटचं बटन दाबलं जात नसल्याचा अंबादास पटोळे यांचा आरोप. अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील झाला दाखल. नाशिकमधल्या येवल्यामध्ये राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवारांचे समर्थक भिडले. मतदानाची वेळ संपल्यानंतरही पालखेड कॉलनीमधल्या केंद्रात जाण्यावरून वाद. बोगस मतदानाच्या कारणावरून परभणीच्या सोनपेठमध्ये आजी माजी आमदारांमध्ये बाचाबाची. पाथरीचे आमदार राजेश विटेकर आणि माजी आमदार व्यंकटराव कदम यांच्यामध्ये मतदान केंद्राबाहेर जोरदार शाब्दिक बाचाबाची. जामनेरमध्ये मतदान केलेलं नसताना मतदान झाल्याचं सांगण्यात आलं, त्यामुळे महिलेकडून संताप. प्रभाग क्रमांक 9 मधल्या मतदान केंद्रावरचा प्रकार. मतदान केंद्राबाहेर येत शिवीगाळ करत महिलेचा संताप व्यक्त. शिर्डीमध्ये शोभा शिंदे या महिलेच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा देखील आरोप. महिला मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच मतदान झाल्याचा प्रकार. ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब बागचौरे यांच्याकडून चौकशीची मागणी. वाशिममध्ये मतदानाची वेळ संपण्याआधीच ईव्हीएम सील केले, त्यामुळे उरलेल्या मतदारांचं बॅलेटवरती मतदान घेण्यात आलं. मालेगावच्या बालविकास शाळेत मतदान केंद्रावरती हा प्रकार घडला. इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर यांच्या कार्यकर्त्यांकडून निकालाआधीच फटाके फोडत जल्लोष. 21 तारखेला गुलाल आमचाच. दादांच्या राष्ट्रवादीच्या भरत शहा यांच्याकडून हा विश्वास व्यक्त. गुलाल 100% रत्नागिरीमध्ये मतदान संपताच शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष. प्रभाग क्रमांक 5 मध्ये वाजवले फटाके, तर उमेदवार सौरभ मलुष्टे समर्थकांनी वाजवले फटाके. कोल्हापूरच्या कागल या ठिकाणी मतदान संपताच हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. खर्डेकर चौकामध्ये दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. निवडणुकीतून माघार घ्या अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू. फुरसुंगी नगर परिषदेच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला धमकी. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा देखील झाला दाखल. निलेश राणे यांच्या आरोपांचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून खंडन. कितीही आरोप झाले तरी भाजपचं गुलाल उधळणार. भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास. शिंदेच्या शिवसेनेकडून पैशांचं वाटप होतंय, भाजप पदाधिकाऱ्यांचा हा आरोप. भाजपची पैसे वाटण्याची संस्कृती नाही. निलेश राणे यांच्या आरोपांनंतर प्रवीण दरेकर यांचं उत्तर. एखाद्या विषयाचा टोकाचा पाठपुरावा करत वेठीस धरणं योग्य नाही, असं देखील दरेकरांचं वक्तव्य. शिंदेच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैशांचं वाटप. एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या. ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईक यांचा आरोप. वैभव नाईक यांचे सर्व आरोप नैराश्यातून. प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात. नाईकांच्या आरोपांवर उदय सामंत यांचं उत्तर. विधान परिषद मतदानाच्या आधी वैभव नाईक शिंदेंना भेटले. नरेश म्हस्के यांचा दावा. वैभव नाईक यांनी शिंदेंसोबत बैठक घेतली की नाही ते सांगावं, म्हस्के यांचा आभार. तुमच्याकडे पुरावे असल्यास निवडणूक आयोगाकडे ते द्यावे. वैभव नाईक यांनी पुरावे द्यावे. नुसते ट्विट करून काय आरोप करायचे. नितेश राणे यांचा वैभव नाईक यांच्यावर निशाणा. महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता सुरुवात झाली. उद्या राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक. सर्व पालिका आयुक्त उपस्थित राहणार. जिल्हा परिषद आणि निवडणुकीआधी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. मुंबईच्या वरळी मतदारसंघामध्ये जवळपास 6,500 दुबार नावं. माझ्यासह मुलांची देखील दुबार मतदार यादीमध्ये नावं. वरळीमध्ये 1100 नावं मृत व्यक्तींची. सुनील शिंदे यांचा आरोप.